जसं सांगितलं तुम्हाला बोललो की आता मला असं म्हणण्याची लाज नाही वाटत. तसंही सगळ्यांना माहितीच आहे मी बेवडा आहे. असं काही लपून राहत नाही बेवडा. बेवड्यालाच फक्त वाटत असतं आपण बेवडा नाहीये, पण सगळ्यांना कळत असतं. मांजर डोळे मिटून दूध पितं, पण बाकीच्यांना कळतच. साधारणतः मित्रांनो प्रवास म्हणता येईल तर वयाच्या 16व्या वर्षी पहिल्यांदा बिअर पिलो. ह्याच परिसरात पिलो आणि आठवणी म्हणजे अजून नॉस्टॅल्जिक होण्यासारखं होतं ते. कशी प्यायची काय प्यायची माहित नव्हती, पण एक त्यावेळेस बरेचसे जण म्हणतात पहिल्यांदा पिल्यावर आनंद मिळाला. आनंद असा नाही मिळाला, पण एक ते काहीतरी फील केलं आपण, वेगळं केलं. सगळे पितात, आपण पिऊन बघितली. साधारणतः 10वीच झाली होती आणि दोघा मित्रांमध्ये अर्धी अर्धी बिअर पिलो होतो. गरमच पिलो होतो, तेही माहित नाही कसं प्यायचं काय प्यायचं. पण ते थ्रिल एकदा करून बघायचं, जी बेवड्याचे सनक असतं की मला काहीतरी वेगळं करायचंय, मी काहीतरी वेगळं आहे. याच्यातनं जी सुरुवात झाली ती पुढे कायम चालू राहिली. साधारणतः 12वी होईपर्यंत बऱ्यापैकी माझं प्रमाण वाढलं होतं. आठवड्याला वगैरे चालू झालं होतं पार्टीच्या निमित्ताने. पुढे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये गेल्यावर माझी पोस्ट अशी होती की कंपनीसाठी पार्टी अरेंज करणं वगैरे माझ्याकडेच होतं. मग त्याच्यासाठी जी दारू लागायची ती मुबलक माझ्या स्टोअरमध्ये असायची. दर शुक्रवारी बिअरच्या कॅनचा ढीग लावणं वगैरे. पण तरी मित्रांनो तोपर्यंत मला पिता येत होतं मर्यादेत राहून, म्हणजे की हा मी व्यवस्थित घरी जात होतो, भले सोडायला कंपनीची कॅब का असते ना. साधारणतः 2012 पर्यंत आठवड्यातनं 2 वेळा पिणार आहे मी. त्यानंतर कॉर्पोरेटमधून मी रिटायरमेंट घेऊन स्वतःचा बिझनेस चालू केला आणि खरं तिथून माझ्या अधपतनाला सुरुवात झाली, कारण मला भरपूर पैसा मिळायला लागला. माझ्या डोक्यात एक हवा गेली की मी करू शकतो बिझनेस. फक्त 70,000 रुपये गुंतवून महिन्याला 13,000 हा माझा पहिला हिशोब होता. साधारणतः 2016 मध्ये मी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली, डिस्ट्रीब्युशनची, आणि 3 रिटेल आउटलेट म्हणजे छोटीशी दुकानं होती माझी. तिथून पुढे म्हटलं तर 2016 हा आकडा माझ्यासाठी सगळ्यात घातक ठरला, कारण तिथे पूर्ण माझ्या डोक्यात अशी हवा गेली की हा मी आता स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उभारली आहे, मी काहीतरी वेगळं आहे, मग काय पिलं तर चालतं, मी माझ्या पैशाने पितोय. 2016 पासून मी रोज प्यायला लागलो. जे पहिला आठवड्यातनं 2दा वगैरे प्यायचो, घरीच आणून प्यायचो, बायको चकना वगैरे करून द्यायची, म्हणजे थोडं ग्लोरीफाय होतात तोपर्यंत, हा ठीक आहे. पण नंतर मी घरी न्यायच्या आधी पण 1 क्वार्टर प्यायला लागलो, परत घरी जाऊन प्यायला लागलो. लक्षात आलं, बायको सांगायला लागली होती तुमचं पिणं जास्त होतंय, तर बायको कोण मला सांगणार म्हणून मी बाहेरच प्यायला लागलो. घरात त्याची बडबड नकोच पिताना, बाल्कनीत बसायचो पहिलं. 2016 ते 2019 ऑलमोस्ट रोज पितच होतो. पण तरी म्हणता येईल की हा तरी पण तोपर्यंत पण थोडं प्रमाणात होतं, म्हणजे फक्त संध्याकाळीच प्यायचो. पण प्यायचो, बेवडा झालोच होतो, पण त्यातल्या त्यात बरा बेवडा की फक्त संध्याकाळी प्यायचो, कोणाला त्रास द्यायचो नाही, ही माझी भावना होती. ऍक्च्युअली मी बेवडा तेव्हाच झालो होतो जेव्हा की मी रोज प्यायला लागलो, डिपेंड झालो होतो दारूवर. 2019 मध्ये कोविड आला, तर तोपर्यंत ज्या हॉटेलमध्ये मी रोज प्यायला जायचो तर मग काही काम नव्हतं, सगळं लॉकडाऊन. आणि जे हॉटेलमध्ये 2 लोक अडकले होते लॉकडाऊनमुळे त्यांनाही रोज दारू लागायची. मग आम्ही रोज कुठून ना कुठून जुगाड करून दारू प्यायला लागलो. शेवटी जे विस्की प्यायचो, विस्कीचे रेट 350-400 रुपये क्वार्टरवर गेल्यावर काही जमीन असं झालं, रोजचे 1-2 क्वार्टर प्रत्येकी म्हटलं. मग तिथला हॉटेलवाला जो होता मॅनेजर काउंटरचा, तो प्यायचा देशी. तो म्हटला, सर तुम्ही पिऊन बघा काय होतंय. पिलो, देशी पिलो. त्याचे रेटही मला अजूनही आठवत आहेत. 180 रुपयाला क्वार्टर होते, जी काही 60-70 रुपयाला असेल त्या काळात ती. मग तेवढे पैसे होते बिझनेसचे, मला काय पैसे मॅनेज नाही करता येईल. भाऊंनी मग अशी जे सांगितलं, बेवड्याला पैसे मॅनेज करता येत नाही. खूप पैसे आलेले सुद्धा मला मॅनेज करता नाही आले, ते टिकवता नाही आलं. ते पैसे मी सगळे घालवले दारूत, ब्लॅकच्या दारूमध्ये वगैरे. इतकी प्रचंड अवस्था झाली की लॉकडाऊन संपेपर्यंत दिवसाला 3 क्वार्टर पर्यंत मी पोहोचलो होतो देशीच्या. मग त्याच्यानंतर थोडं स्वतःच वाटायला लागलं होतं की हा आपलं प्रमाण वाढलंय, आपण सोडू शकू, जे प्रत्येक बेवड्याला वाटतं. सगळ्यांच्या शब्दा वगैरे घेऊन झाल्या होत्या, बायकोच्या, मुलीच्या, आई वडिलांच्या, तरी सुटत नव्हतं. मग एक निर्णय घेतला की व्यसनमुक्ती केंद्रात जाऊयात. तर हा जरी मी डिसिजन घेतलेला होता, मग अशी भाऊच म्हटले, स्वतः जरी घेतलेला असला तरी माझी कुठेतरी फाटली होती की मला कळलं होतं मला दारू थांबवता येत नाहीये. थोडंसं कळलं होतं, पूर्ण नव्हतं, तेव्हाही पूर्ण नव्हतं कळलं, पण एवढं थोडीशी जाणीव झाली होती की आपण करतोय प्रयत्न पण काही थांबत नाहीये. सेम भाऊ म्हटलं तसं आपण थोडंसं फिजिकल फिट वगैरे होऊ. पण व्यसनमुक्ती केंद्रात जाताना मी बायकोला म्हटलं होतं की मी 1 महिन्यासाठीच जाईन, पण केंद्राचा नियम होता 3 महिने. ते तिथं फॉर्म भरताना हो वगैरे म्हटले. तिथे जाताना मी गेटच्या बाहेरच पिऊन दिलो होतो, आज जाताना पण, की चला आता पिऊन घेऊ, परत प्यायला नाही मिळणार म्हणून. तिथे गेटच्या बाहेर पूर्ण पिऊन गेटच्या बाहेरच बाटली टाकून आतमध्ये गेलो होतो. तर साधारणतः पहिले काही दिवस फोनवर बोलू देत नाही. माझ्या मनात ती चिडचिड होती की अरे मी तर स्वतःहून आलो, म्हणजे माझीच कशी लाल, की मी कितीच भारी, मी काय बेवडा नाही, इथल्या बाकीच्या लोकांसारखं नाहीये मी,
वेगळं आहे, मी स्वतःहून आलोय. तरी तिथे एक रोहन सर म्हणून होते, ते सांगत होते की माझ्यावर अजून एक डॉक्टर होते, तर ते स्वतःहून आले होते. ते असं कॉमन बोलतात, त्यांनी आम्हाला एकदा सांगितलंच होतं, जे स्वतःहून आले त्यांना वाटतं ना, त्यांनी परत एकदा पिऊन बघावं. त्यांना कुठेतरी हा प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणून ते तुम्ही इथं आलात. आणि जसं आता मगाशी भाऊंनी सांगितलं, त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये विचार काय, मी स्वतःहून आलो म्हटल्यावर मला सोडता ते हा एक विचार झालाच. पण दुसरा विचार, जसं मला कळलं, काउन्सिलरनी सांगितलं की तुम्हाला 3 महिने राहायला लागेल, तर मला बायकोशी बोलायचं होतं की मग म्हटलं अगं मी स्वतःच पैसे भरलेत, मी स्वतः 1 महिन्यासाठी आलोय, ठीक आहे ना, मी सोडू शकेन मग 1 महिना दारूपासून. म्हणजे माझ्या डोक्यात वेगळे वेगळे काहीतरी गुगल केलेले विचार की 21 दिवस दारूपासून दूर राहिलं म्हणजे दूर राहता येईल, ह्या उद्देशाने मी 1 महिन्यासाठी म्हटलं होतं. तर काउन्सिलरने सांगितलं होतं की 3 महिने उपचारांची गरज आहे, बऱ्याचशी त्यांची शारीरिक हानी झाली आहे, फिजिकल फिटनेस वगैरे खूप साऱ्या गोष्टी आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी डिसिजन घेतला. पण तिथून पुढे जे माझे विचार सुरू झाले, मी कुठल्याही थेरपीमध्ये लक्ष नाही दिलं, ज्या काही माझ्या हिताच्या होत्या. मग ग्रुप थेरपी असू दे, पीटी असू द्यात, मेडिटेशन असू द्यात, काहीतरी कारण काढून टाळायचं, झोपूनच राहायचं. काउन्सिलर सांगत होते की हे तुझ्यासाठी, आता जसं भाऊनी सांगितलं, हा काळ माझ्या हातात आहे माझ्यावर काम करायचं, तो मी व्यर्थ घालवला. कशात व्यर्थ घालवला? बायकोवर संशय घेण्यात. तिने मला इथं डांबून ठेवलंय, तिचं काही बाहेर लफडं आहे का? किंवा आता माझे मित्र जे घरी येतात जातात, त्यांना माहिती आहे मी व्यसनमुक्ती केंद्रात, ते येत असतील का घरी? ह्या विचारांनी मी कधीच समोरचा माणूस काय बोलतो, किंवा जसे मकरंद भाऊ किंवा सरांसारखे लोक मला सांगायचा प्रयत्न करत होते, मी त्याच्यात नव्हतोच की तुम्हाला काय माहिती माझे प्रॉब्लेम, अशा पद्धतीने. मग साधारणतः तिथून बाहेर आलो. 2 महिने राहिलो, कसं तरी मी बायकोला कन्व्हिन्स केलं, 3 महिने नाही म्हणून. पुढच्या महिन्यात फोन दिला तेव्हा कसं तरी कन्व्हिन्स केलं, बाहेर आलो, बायकोला खात्री दिली, आता माझी जिरली, मी सुधारलोय. साधारण 1च महिना मी फक्त दारूच्या लांब राहिलो असेल. हा, आणि तिथे अल्कोहोलिक अनोनिमसचा मेसेज मिळाला, पण चांगल्या पद्धतीने नाही मिळाला, खरं सांगतो मित्रांनो. त्या ठिकाणी जे म्हणजे मी घेण्यात कमी पडलो असेल, हा एक भाग आहे. पण तिथं बाहेरचं कोणी नव्हतं, तिथलाच एक व्यक्ती होता जो तिथे काम करत होता, की ज्यांनी असे अनुभव सांगितले की तो सुधारला, हे त्यातनं कुठंच प्रतीत होत नव्हतं. की मी विचार करायचो, अरे याची बायको सोडून गेली, हा म्हणतो मी इथंच आहे, हा असं सांगतोय, म्हणजे हे थोडं निगेटिव्हली मी घेतलं, हा माझा स्वभाव दोष असेल. मग त्यामुळे मी म्हटलं की बाहेर आल्यावर 1-2च मीटिंग केल्या आमच्या रावेच्या ग्रुपमध्ये, आणि मला वाटलं की आता आपण मॅनेज करू शकतो. सेम भाऊ म्हणाल तसं जातानाच ठरलेलं, सोमाटणे फाट्याला पहिलं बसायचं, पण बायको आलेली घ्यायला तेव्हा बसता नाही आलं. बसलेले सगळ्यांचे जे तुमच्यामध्ये बसले तसे माझे मित्र बसले, ते आमचं रोज तेच डिस्कशन, कुठल्या ब्रँडची चांगली, कुठं चांगली मिळते, ड्रायडेला कुठं मिळते, मग बाहेर गेल्यावर कुठं प्यायची, नाही ही डुप्लिकेट असते, याच्याकडे ओरिजिनल मिळते, हे आमचे डिस्कशन तिथले. आणि मग बायको घ्यायला आली त्यामुळे तेव्हा तर पिलं नाही, पण थोडी भीती पण बसली होती मनात की परत व्यसनमुक्ती केंद्रात जाईल, परत पिकअप करतील, आता मी स्वतःहून आलो, पुढच्या वेळेस बायको मला टाकेल. त्यामुळे 1 महिना हार्डली मी टिकलो असेल दारूपासून लांब राहण्यापासून. मग परत तेच बेवड्याची मानसिकता चालू झाली, थोडी पिऊन बघू काय होतंय, एक 90च मारू. एक 90 मारून दुपारपुरतं असं वाटलं आपल्याला जमलं, दुपारी एकच 90 मारली, जमलं आपल्याला, आपण लिमिटमध्ये पिऊ शकतो. आनंदही थोडासा मिळाला, घरी कळायला पण नाही, दुपारची वेळ असल्यामुळे काय नवरा बायकोचं जवळ जाण्याचा प्रसंग येत नाही. मग संध्याकाळी परत गेलो, म्हटलं आता काय कळत नाही, संध्याकाळी परत एक 90 मारून आलो. रात्री 10 वाजता वाईन शॉप बंद व्हायच्या वेळेस मी परत एक क्वार्टर घेतली. पहिल्याच दिवशी 90 घ्यायच्या दिवशी मी 2 क्वार्टर झाल्या त्या, आणि जवळजवळ 3ऱ्या दिवसापर्यंत मी 2-3 क्वार्टर पर्यंत पोहोचलो होतो. परत ते दुष्ट चक्र चालू झालं, ज्याला आपण फिजिकल अलर्जी म्हणतो. सकाळी हात थरथर कापणं, उतारा घ्यायलाच पाहिजे. मग हे किती दिवस, बरेच दिवस बऱ्यापैकी चाललं, शेवटी बायको परत म्हटलीच की तुम्ही आता व्यसनमुक्ती केंद्रात चला परत. तर त्यावेळेस मग मी स्वतःहून म्हटलं की मी नाही म्हणत होतो तरी माझा कॉन्फिडन्स होता, नाही मी पहिल्या वेळेस चूक केली, मी ऐकलं नाही व्यसनमुक्ती केंद्रात, मी माझा प्रयत्न केला, आता मी थांबून बघतो. परत 1-2 दिवस मुलीची शपथ वगैरे घेऊन थांबलो, 1-2च दिवस असेल, आणि परत हळूहळू सुरू केली. पण ते मुळात दारू वाईट नाहीच, मीच वाईट आहे, मला ते जमत नाही, माझी डिपेंडन्सी त्याच्यावर, हे लक्षात आलं. 6 महिने साधारण त्याच्यात गेले. बायको म्हटली की आता मग काहीतरी परत ट्रीटमेंटची गरज आहे तुम्हाला. तर ह्यावेळेस मी स्वतः फक्त एकच व्यसनमुक्ती केंद्राचं चॉईस माझ्याकडे होतं फक्त, की त्या नको याच्यात जाऊ. पण मला जाण्याची गरज होतीच, कारण तसं मला थांबता येणं शक्य नव्हतं. गेलो मित्रांनो त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये. आता जसं मकरंद सरांनी सांगितलं, असं खूप चांगल्या प्रकारे याच्या गोष्टी समजून सांगितल्या गेल्या की आजार काय, किंवा तू आजारी हे पहिल्यांदा मला कोणीतरी सांगितलं. मला तोपर्यंत कोणी आजारी नव्हतं म्हटलं, मला गुन्हेगारासारखं वागवलं जात होतं, तू बेवडा आहे असं. पण तिथे मला जे काउन्सिलर असेल किंवा मकरंद भाऊ सारखे जे लोक येतात, त्यांनी व्यवस्थित सांगितलं की हा आजार आहे,
पण मी असा आजारी आहे ना मित्रांनो, मी नंतर त्या व्यसनमुक्ती केंद्रातून आल्यावर मी आजारी आहे सांगून त्याचाही गैरफायदा घेतला. की तुम्ही मला समजून नाही घेत, हा आजार आहे मला. तर तसं नाही मित्रांनो, की मग त्याच्यानंतर ठीक आहे, तिथे समजलं मला चांगल्या प्रकारे मेसेज मिळाला याचा. बाहेर आल्यावर त्यांनी सांगितलं, मला नंबरही दिला माझ्या जवळचं जे सेंटर आहे याच्या मीटिंगचं. त्यांनी सांगितलं की इथं मागच्या वेळेस मकरंद भाऊंनी सांगितलं सांगताना की ह्या व्यसनमुक्ती केंद्राच्या बाहेरचं टाळं तुमचं उच्च शक्ती. ते मला लगेच रिलेट झालं. आता बोलताना म्हणून म्हटलं की तिथं माझी थांबली होती कारण मला तिथून बाहेर जाता येत नव्हतं किंवा मला तिथं उपलब्ध होत नव्हती. पण आता इथं बाहेर मला उपलब्ध होते, खरी लढाई माझी बाहेर आहे, इथून बाहेर पडलं. तर त्या सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला याच्या मीटिंग करणं आवश्यक आहे, तुमची थांबलेली दारू थांबण्यासाठी, असं नाही सोडण्यासाठी. ते म्हटलं की म्हणजे आता मध्ये सांगतात भाऊने जे सांगितलं की एकदाचा बेवडा कायमचा बेवडा, तर ती तुमची थांबली ना, ती थांबण्यासाठी आवश्यक आहे. मग त्यानंतर तिथून तो मेसेज मिळाल्यानंतर परत सेम, बेवडा काय सुधरत नाही लवकर, सगळे फटके खाल्ल्याशिवाय फाटल्याशिवाय. परत 3-4च मीटिंग केलं आमच्या रावेच्या सेंटरला आणि परत म्हटलं ठीक आहे आता प्यायची नाही. पण ह्यावेळेस म्हटलं मागच्या वेळेस आपण काय केलं होतं, देशीची 90 घेतली होती, ह्यावेळेस आपण बिअर घेऊ. पैसे पण होते सुदैवाने जवळ, बायकोकडून कसे घेतले ते खोटं नाटक बोलून बिअर पिलो. एकच कॅन घेतला, ट्रान्सपोर्ट नगरीत मित्राकडे गेलो होतो. साधारणतः 3 ते 4 कॅन झाले अशी म्हणावी. अशी जो पहिला आनंद मिळत होता, आता तो आनंद नाही तर ती विकृती झाली होती, पण तो मिळत नव्हता. मग परत दुसऱ्या दिवशी म्हटलं ठीक आहे विस्की पिऊ, रम पिऊ. तिसऱ्या दिवशी मित्रांनो मी परत देशीवर आलो. चौथ्या दिवशी देशी प्लस हातभट्टी कॉम्बिनेशन 6 क्वार्टर झाले होते माझ्या. आणि मी दारू पिण्यासाठी पैसे वाचवायला काय करायचं, अगदी छोटे उदाहरण सांगतो. माझ्याकडे तर पैसे नसायचे, बायको द्यायची, दही आणायचं, अर्धा किलो दही 60 रुपयाला मिळतं, मी 50च आणायचो. 10 रुपये वाचले, अजून 10 रुपये असे कसे तरी वाचले, 20चा फुगा झाली सोय. याच्यात असं करण्यात ह्या दिवाळीच्या आधी म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये मॅक्झिमम असं कुठलीच वेळ नव्हती की मी पिलेलं नव्हतं. शेवटच्या काळात म्हणजे मद्यापासून लांब राहण्याच्या काळात ऑलमोस्ट दर तासाला किंवा दर 2 तासाला अर्धी 90 किंवा 1 90च्या हिशोबाने मी पाण्याच्या बाटल्या भरून ठेवायचो, ऍक्टिव्हा मध्ये ठेवायचो की मला पटकन उपलब्ध व्हावी मला पाहिजे तेव्हा. पहिला देशीचा बार उघडायचा 7 वाजता, मी वाल्लेकरवाडीतला दुसरा बार उघडून शोधून काढला जो 6ला उघडतो. त्याच्यानंतर अजून एक शोधून काढला की जिथे कधीही रात्री पण मिळते. असे प्रयोग करून करून म्हणजे 24 तास नशे, दारूशिवाय दुसरं काही नाही. तब्येतीच्या आतोनात हाल, घरातले संबंध दुरावलेले, आर्थिक संबंध जे 3-4 वर्षापूर्वी मित्र म्हणजे दारू मगाशी भाऊ म्हटलं तसं कुठून पैसे मॅनेज करतो. तर पहिलं 5,000 माहितलं मित्र 10,000 पाठवायचे, नंतर त्याच्यात माझी उधारी पण असायची. शेवटचा वेळ असा आला होता, मी आता सांगितलं दह्यात किंवा इस्त्रीच्या पैसे घेणं, घरातनं पैसे चोरणं, मुलीचे पैसे घेणं, तिला पॉकेट मनीला मम्मीने दिलेले. पण लक्षात यायला लागलं की आता आपण खूपच हे होत चाललंय. आणि मग मी बायकोला परत म्हटलं की जेव्हा मला कुठूनच पैसे मिळणं बंद झालं, बायकोनी गाडीची चावी काढून घेतली, फोन काढून घेतला, तर मी म्हटलं की आता सवयीप्रमाणे जाऊ सर्व्हिसिंग करायला आपलं रिहॅबला. बायकोला म्हटलं मला टाक रिहॅबला. बायको म्हटलं अहो तुम्ही माझ्या अंगावर एक फुटका मनी ठेवला नाही, मी टाकू कुठे तो, कसं तुम्हाला फी तरी कसं भरू. या मधल्या काळात मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचे पण प्रयोग केले होते सर्व्हिसिंगसाठी, डिटॉक्स होण्यासाठी. प्रायव्हेटचे पैसे नाही भरायला तर सरकारी मध्ये जा, पण तिथे पण सोबत कोण असल्याशिवाय ऍडमिट करून घेत नाही. ह्या गोष्टींमुळे मग शेवटी बायकोची माझ्याकडे आता पैसे नाही, तुम्हाला खरंच दारू सोडायची असेल तर तुम्ही सोडू शकता. मग मला आपल्या याच्या बांधवांनी सांगितलेलं वाक्य आठवलं की तुला येत यायचं असेल तर तुला मद्य सोडण्याची प्रामाणिक इच्छा हवी. तर ही एकच अट आहे, तू कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, तुझ्याकडे पैसे आहेत नाही, पैसे लागतच नाही मुळात, तर ही अट नाही, तुला प्रामाणिक इच्छा आहे का किंवा मद्य सोडण्याची. तर मी बायकोला म्हटलं ठीक आहे मला इच्छा आहे. तर त्यावेळेस जे आपली थरथरी होते, विड्रॉल होतात, इतकी भयानक अवस्था होती दिवाळीच्या आधी. पण हा माझी इच्छा होती प्रामाणिकपणे. याचा मेसेज मी व्यवस्थित घेतला नव्हता, तिथं अनुभवही घेतले होते, लोकांची थांबते दारू, स्टील मी हे नव्हतं. पण म्हटलं ह्यावेळेस आपण जरा मन लावून करायचं. पहिले 10-15 दिवस घरात विड्रॉल मध्ये काढले. मला एक्झॅक्ट माझी तारीख पण आठवत नाही, बऱ्याचशे याच्या शेअरिंग मध्ये सांगतात मी कधी थांबलो. मला दिवाळीच्या कधीतरी 15-20 दिवस आधी थांबलो एवढंच आठवत आहे. कारण ते 15 दिवस संपूर्ण विड्रॉल मध्ये, बेड वरून उठता येत नव्हतं, टॉयलेटला जाता येत नव्हतं, खाता येत नव्हतं, खाली बसलं की उठता येत नव्हतं, संडासमध्ये नळाचा आधार घेऊनही उठता येत नव्हतं. अशा परिस्थितीत 15-20 दिवस काढल्यानंतर, आणि अजून एक मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली, त्या काळातही मी याच्या मीटिंगला जाऊ शकलो असतो जर मी कोणाला बांधवाला मदतीची हाक मागितली असती. मला त्या स्थितीतही बांधवांनी मला मिटिंगला नेलं असतं, कुठल्याही पैशाची कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न करता. ती एक माझी मोठी चूक झाली. अजून चूक नाही म्हणतात ठीक आहे, पण झालं म्हणजे. मग त्यानंतर मी जायला सुरुवात केली रावेतला, जे सगळ्यात पहिलं माझ्या घराच्या जवळ होतं.
जायला सुरुवात केली. जे बेवडा ऐकत नाही पहिल्यांदा ऐकायला लागलो. का तर मला ह्या लोकांनी पहिलंच सांगितलं होतं आमच्या बांधवांनी की तू जर नाही ऐकलं तर तुझ्या बाबतीत हे होईल. त्यावेळेस मी म्हणायचं नाही माझ्या बाबतीत असं काहीच नाही होणार, पण ते सगळं घेऊन मी तिथं आलो होतो. माझा हात निखळला होता, नाक फुटलं होतं, घरात का होईना पडलो होतो, गाडीवरून पडलो होतो, पडून राहिलो नाही पण झालंच होतं. ब्लॅकआउट काय असतं म्हटलं माझ्या बाबतीत असं जे कधीच झालं नाही असं म्हणायचं तेही झालं होतं. आणि जे शेवटचं म्हणतात की एक तर ठार वेडा होशील किंवा मरशील, डोक्यावरही परिणाम झालाय. पटकन आठवत नाही. आजचंच उदाहरण, भाऊनी मला 11:45 यायला सांगितलं, मी आलोय 11:10 येऊन बसलो इथे. त्यांच्याकडे मेसेज आहे, खोटं वाटत असेल तर विचारा. मी इथं बाहेर जाऊन बसलो होतो. मग आठवलं, भाऊनी तर मेसेज केला होता 10:45 आपल्याला यायचंय. मी 9:45 तिथे येऊन थांबलो. पटकन म्हणजे असे डोक्यावर जे आपली कॉग्निटिव्ह पॉवर असते त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो या गोष्टींचा. हळूहळू तो पण याच्या मीटिंगमध्ये आल्यावर कमी झालाय. याच्यापेक्षा जास्त होता. म्हणजे पहिले मला कुठे टर्न घ्यायचं हे पण आठवत नव्हतं, काय बोलायचं हे कळत नव्हतं. ए मध्ये आल्यानंतर, बांधवाचं ऐकल्यानंतर सगळ्यांनी मला कोणीच जबरदस्ती केली नाही की तू ऐक किंवा तू असं कर तसं कर, कोणीच सल्ले नाही दिले. पहिलं शेअरिंग मी भाऊनं पण सांगितलं, त्यांना मी त्या दिवशी तक्रार पण केली, तुमचं शेअरिंग परत ऐकायला नाही मिळालं. कारण मला खूप आकर्षण झालं होतं की हा सुधारता येतं. एवढे रिहॅब केलेली व्यक्ती, एवढं हे झालेलं, या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकते, मी का नाही पडू शकत, हा विश्वास तिथे मिळाला. आणि आमच्या अजून सिनियर पण आहेत आनंद भाऊ म्हणून, ते वयाच्या 67 वर्षी सुद्धा ते व्यसनापासून दूर आहेत, हा मेसेज देण्याचं काम करतात. खूप सारे पॉझिटिव्ह गोष्टी मिळाल्या की तिथं कळलं. म्हणजे जे पहिल्यांदा माझे विचार होते की हे लोक तर फक्त सांगतात असं झालं तसं झालं, पण चांगलं काय होऊ शकतं हे समोर अनुभवातून दिसतंय. काहीच खोटं नाही. लोकांचे कोट्यवधीची कर्ज, आता आमच्या परवाच्याच कार्यक्रमात एका बांधवांनी सांगितलं 4-4.5 कोटीचं कर्ज त्यांचं फक्त काहीतरी लाखावर आलेलं, 10-15 लाखाच्या रेंजमध्ये. खूप साऱ्या अशा गोष्टी पॉझिटिव्हच. हा घर संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, ते परत जोडणीला आलेत. लोकांनी स्वीकारलंय की हा, म्हणजे इनफॅक्ट की बऱ्याचशा गोष्टी अशा इतक्या पॉझिटिव्ह सांगतात ना की त्याला चमत्कार असं म्हणतो आम्ही. आणि खरंच होतात. मी पण भाऊ म्हटलं देव मानत नाही, मी निसर्ग मानतो, पण एक शक्ती मानतो तीच फक्त. तुम्हाला विचारलं जात ना कुठला धर्म, प्रांत, भाषा, काही नाही. म्हणजे एका जरी बांधवाला मराठी कळत नसेल, हे मी याच्या मीटिंगमध्ये बघितलंय, एका बांधवाला मराठी कळत नव्हतं, सगळे मराठी होते, त्याच्यासाठी हिंदीमध्ये शेअरिंग झाले की त्याला वेगळं वाटू नये, त्याला कळावं. म्हणजे इतकी काळजी तिथे घेतली जाते. बाबा प्रश्न विचार, तुला काय असेल प्रश्न विचार, येत राहा, फक्त एवढंच सांगितलं जातं. काही सांगितलं जात नाही तू प्यायला जाऊ नको किंवा पिशील पडशील. हे तू अनुभव घे, तुला वाटतंय तू बेवडा आहे तर तू बसत राहा, कंटिन्यू कर. आणि खरंच मित्रांनो अक्षरशः चमत्कार झाले. म्हणजे आज मी गाडीवर जाऊ शकतो मीटिंगला. पहिले जे मला बांधवांची मदत लागायची, मी स्वतः बाईक चालू शकतोय, संडासला बसलो उठता येत नव्हतं, खोडत खोडत उठायचं मी. म्हणजे अक्षरशः सांगताना मला घाण वाटतं की तसंच खरकट्या अवस्थेत उठायचं. ते पण बायको मुलगी शाळेत गेलेले असताना जायचो, कारण म्हणजे त्यावेळेस माझी अवस्था कोणी बघू नये की मी इतका ह्या दारूच्या हे झालोय. मग नंतर मित्राच्या कॅफेवर जायला सुरुवात केली, जिथं कमोड आहे की जिथं बसलं की उठता सोपं यायला लागलं. तर आता मी व्यवस्थित बसू शकतोय, उठू शकतोय, तुमच्याशी बोलू शकतोय. म्हणजे मुळात हा जो आत्मविश्वास माझा गेला होता, कायम कुठेतरी शून्यात हरवलेलं राहणं, स्वतःशीच बोलणं, विचार करणं, निगेटिव्ह विचार ते येतच राहणार, पण ते चॅनलाइज कसे करायचे हे मी बांधवांकडून शिकतोय आणि शिकत राहणार. हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. यांनी मला जी ऊर्जा दिली ती नाही सांगता येत शब्दामध्ये. म्हणजे ती अनुभवायची गोष्ट आहे. ही जसं सगळे म्हणतात ते लगेच नाही कळणार, मलाही नव्हतं कळलं. आता 6 महिने मी अजून नवागतच आहे. मी चाच पडतोय, स्वतःच्या दोषांची वगैरे हे करतोय, पण एवढा जो कॉन्फिडन्स महत्वाचा आला की हा अरे थांबता येते, दारूपासून थांबता येते, जे आपल्याला एवढ्या वर्षात कधीच जमलं नाही. हा जो विश्वास आला तो सगळ्यात महत्वाचा. की माझ्या मनाची तयारीच झाली होती की तसंही मारायचंच ना, जाऊ द्या, दारू पिऊन लिव्हरला सूज आली, हे झालंय ते झालंय. पण नाही, हे होतंय सगळं रिवर्स. बऱ्यापैकी पॉझिटिव्ह गोष्टी येतात, होऊ शकतात. मी तुम्हाला हे नाहीच म्हणणार की तुम्ही असं करा म्हणजे असेल, फक्त तुम्ही अनुभवून बघा, एच्या मीटिंग करून बघा. इथं तुम्ही 3 महिने राहिल्यानंतर तुमची बॉडी वगैरे बऱ्यापैकी फिट झालेली असेल, तुमचं एक फिजिकल अलर्जी गेलेली असेल की जी शारीरिक ओढ, हातपाय थरथर कापणं किंवा घाबरल्यासारखं वाटणं, याच्यामुळे जे माणूस उतारा घ्यायला जातो ती तुमची ऑलरेडी दूर झाली आहे. बऱ्यापैकी तुमच्यावर बाकीचे पण ट्रीटमेंट झालेले असेल, विटॅमिनची कमी असेल, दुसरे काही आजार असतील, तर तुम्ही अतिशय एकदम फिट परिस्थितीत येणार आहात आणि तुमची जी थांबलेली दारू आहे ती थांबवायला तुम्हाला 1-1 दिवसाच्या हिशोबाने खूप मदत होणार आहे. परत त्याच चक्रात अडकणं, परत व्यसनमुक्ती ह्यापेक्षा कुठेही चांगलं राहील मित्रांनो. मला जसं सांगता आलं तसं सांगितलं. भाऊंसारखं मी नाही सांगू शकणार लगेच किंवा तो हे हेतूही नाहीये. अजून एक सांगतो की याच्यामध्ये एक सांगितलं जातं, तुम्हाला